इम्तियाज जलील, तुझे मैं आह्वान करता हूं, तू प्यार से जय भीम बोलेगा तो तुझे दूध देंगे, तू प्यार से जय भीम बोलेगा तो तुझे खीर देंगे, और बुद्ध समाज के बारे में कुछ बोलेगा तो हराम को तुझे चीर देंगे। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शांतीचे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज शाहू यांना अभिवादन करून माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो। सर्वप्रथम या माता भगिनीचं आपण टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे। एवढ्या मोठ्या संख्येने भर पावसामध्ये तुम्ही या जलीलला प्रश्न विचारण्यासाठी आलात, त्यामुळं तुमचं मी अभिनंदन। हा जलील सातत्यानं बुद्ध धर्माच्या समाजाच्या माणसाला हरिजन शब्दाचा वापर करतो। का करतो? यासाठी तुला खासदार बनवलं होतं का? या भावामुळे अरे या शहराचा खासदार झाला होता आणि इथंच तू शपथ घेतली होती, बळगड घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरती, कमी बाबासाहेबांच्या माता भगिनीमुळे भावांमुळे 2.5 ते 3 लाख वोट घेऊन मी निवडून आलोय। सुप्रीम कोर्टाने खारिज केला होता हरिजन शब्द, तरी पण तू हरिजन शब्दाचा वारंवार वापर करतो का? हे इम्तियाज जलील, तुझे मैं आह्वान करता हूं, तू प्यार से जय भीम बोलेगा तो तुझे दूध देंगे, तू प्यार से जय भीम बोलेगा तो तुझे खीर देंगे, और बुद्ध समाज के बारे में कुछ बोलेगा तो हराम को तुझे चीर देंगे। तू विसरला का? येणारी महानगरपालिका स्थानिक स्वराज्य 4 महिन्यावरती आलाय, हा एकही वोट तुला करणार नाही। ही माता भगिनी, हा भाऊ कोणीच तुला वोट करणार नाही। हे मामला वोट करायचं नाही। आम्ही मुस्लिम भाऊच्या बद्दल विरोधात नाही, मुस्लिम भाऊ हे आमचा भाऊ आहे, पण जलीलला ह्यापुढं आपल्या दरवाजात आला तर छापल्याने मारा। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या शब्दाला खारिज केलं होतं। बाबासाहेबांना खूप त्रास झाला, बाबासाहेबांनी महात्मा गांधींना विरोध केला, हा शब्द आमच्या पुढे आला नाही पाहिजे, परंतु या हरामखोराने सातत्याने बुद्ध धर्माच्या लोकांना त्रास देण्याचं काम करत आहे। म्हणून हा मोर्चा लाखोच्या संख्येने निघालेला आहे। आज याच्यावरती ताबडतोब गुन्हा दाखल जर नाही झाला तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या मंत्रालयावरती धडक मोर्चा काढू, असं मी आवाहन करतो। जय भीम, जय महाराष्ट्र।